नमस्कार मित्रांनो. पगाराव्यतिरिक्त तुम्ही एल-आय-सी पॉलिसी काढलेली असेल आणि ह्या पॉलिसीचे हप्ते म्हणजेच प्रीमियम तुम्ही रोखीने अथवा ऑनलाईन भरत असाल आणि इन्कम टॅक्स 24Q फॉर्ममध्ये सवलतीसाठी तुम्हाला स्टेटमेंट हवे असेल, तर हे स्टेटमेंट ऑनलाईन पद्धतीने कसे मिळवायचे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण 24Q या इन्कम टॅक्सच्या फॉर्मसोबत पॉलिसीच्या प्रीमियमच्या रिसिप्ट न देता संपूर्ण वर्षाचं एकच स्टेटमेंट देऊ शकतो आणि हे स्टेटमेंट आपण आपल्या CAला दिल्यानंतर तेवढी अमाऊंट आपल्या इन्कम टॅक्समधून वजा होत असते. त्याची वजावट आपल्याला मिळत असते. तर हे स्टेटमेंट कसं डाउनलोड करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. LICच्या पोर्टलवरती यायचं आहे. आता मी ebiz.licindia.in या वेब पोर्टलवरती आलेलो आहे. या वेब पोर्टलवरती आल्यानंतर हा त्याचा होम पेज आहे. या होम पेजमध्ये आपल्याला 4 मेनू टॅब दिसतील. यामध्ये आपण रजिस्ट्रेशन केले असेल तर आपण 3ऱ्या क्रमांकाच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले आहेत. मी रजिस्टर्ड पोर्टल युजर्स आहेत म्हणून मी 3 नंबरची जी मेनू टॅब आहे यावरती टच करतो. हे केल्यानंतर आता मला इथं माझे डिटेल्स भरायचे आहेत. सर्वप्रथम मी या ठिकाणी माझा युजर आय डी एंटर करतो. युजर आय डी हा तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी किंवा इतर युजर आय डी तुम्ही क्रिएट केलेला असू शकतो. जो असेल तो या ठिकाणी तुम्ही एंटर करा. त्यानंतर तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे. पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायचे आहेत. तुमचे पॉलिसी रजिस्ट्रेशनच्या वेळेस आणि तुमच्या डॉक्युमेंटवरती जी काही डेट ऑफ बर्थ तुम्ही एंटर केलेली असेल किंवा नोंदवलेली असेल तीच या ठिकाणी आपण द्यायची आहेत. त्यानंतर साइन इन या मेनू टॅबवरती टच करायचं आहे. हे केल्यानंतर आपले अकाउंट जे आहेत ते ओपन होईल. आता आपल्या ह्या LICच्या अकाउंटला आपण लॉग इन झालेलो आहोत. आपले सगळे डिटेल्स या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे आपण आपल्या LICच्या पोर्टलवरती आता या ठिकाणी आपण जेवढे काही पॉलिसी आपण रजिस्टर केले असेल त्या सगळ्या पॉलिसी आपल्याला या ठिकाणी शो होतील, त्यांची डिटेल्स शो होतील. यामध्ये सेल्फ पॉलिसीज किती आहेत, तर या ठिकाणी माझ्या 6 पॉलिसीज आहेत सेल्फ पॉलिसीज. स्पाऊस पॉलिसीज किती आहेत, म्हणजे पत्नी किंवा पतीच्या पॉलिसी किती आहेत, तर त्या 0 आहेत. चाइल्ड पॉलिसीज किती आहेत, तर 1 आहेत. मुलाची 1 पॉलिसी आहेत आणि टोटल ऑल पॉलिसीज किती आहेत, 7 पॉलिसीज या ठिकाणी माझ्या आहेत. आता यामध्ये आपल्याला स्टेटमेंट डाउनलोड करण्यासाठी यामध्ये माय ॲप्समधील दुसऱ्या क्रमांकाची बेसिक सर्व्हिसेस नावाची जी मेनू टॅब आहे यावरती टच करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक सर्व्हिसेसच्या मेनू टॅब दिसतील. यामध्ये पहिले आहे नो आवर प्रॉडक्ट्स, दुसरी आहे बेसिक सर्व्हिसेस, तिसरी आहे ऑनलाईन पेमेंट्स, चौथी आहे प्रीमियर सर्व्हिसेस, 5वी आहे सर्व्हिस रिक्वेस्ट, 6वी आहे ग्रीव्हियन्स म्हणजे तक्रार नोंदवू शकतात, 7वी आहे प्रोफाईल मॅनेजमेंट, तुमचं प्रोफाईलचं मॅनेजमेंट या ठिकाणी करू शकतात, 7वी मेनू टॅब आहे जेनेरिक सर्व्हिसेस आणि शेवटची टॅब आहे डॅशबोर्ड. अशा प्रकारच्या ह्या 9 सर्व्हिस मेनू टॅब्स आहेत. यामध्ये सेकंड टॅब आपल्याला महत्त्वाचे आहेत, बेसिक सर्व्हिसेस. यावर तुम्ही टच करा, त्यानंतर ती ओपन होईल. यामध्ये आपल्याला बेसिक सर्व्हिसेसमध्ये अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस असलेल्या मेनू टॅब दिसतील. यामध्ये पहिली तुम्ही बघाल तर ऑनलाईन पेमेंट रिसिप्ट्स आहेत, दुसरी आहे प्रीमियम कॅलेंडर, तिसरी आहे पॉलिसी शेड्यूल, चौथी आहे पॉलिसी स्टेटस, 5वी आहे ॲड न्यू पॉलिसीज, 6वी आहे क्लेम स्टेटस, 7वी आहे लोन स्टेटस, 8वी आहे पॉलिसी प्रीमियम पेड स्टेटमेंट आणि 9वी आहे रिवायवल कोटेशन आणि शेवटची 10व्या क्रमांकाची मेनू टॅब आहेत इंडिव्हिज्युअल पेन्शन पॉलिसी. ज्यांची पेन्शन पॉलिसी आहेत वैयक्तिक इंडिव्हिज्युअल त्यांच्यासाठी ही टॅब आहेत. अशा प्रकारच्या ह्या ठिकाणी बेसिक सर्व्हिसेसमध्ये 10 प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्याला दिसतील.
आता आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आज आहेत पॉलिसी प्रीमियम पेड स्टेटमेंट. आपण जेवढे काही प्रीमियम पेड केले असेल त्याचं एक स्टेटमेंट आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो, प्रिंट काढू शकतो आणि ते वर्षानुसार असतं. म्हणजे जे फायनान्शियल इयर असतं त्यानुसार ते स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असतं. आता या ठिकाणी बघा फायनान्शियल इयर्स कोणकोणते आहेत. इथं 2021 आणि 2022, त्यानंतर 2020, 2021 पण आहे, त्यानंतर 2019, 2020 पण आहेत. म्हणजे साधारणपणे मागील 3 वर्षाचे स्टेटमेंट या ठिकाणी अवेलेबल असतात. आता मी 2021-22 हे फायनान्शियल इयर सिलेक्ट केलं आहे आणि यानंतर मी डन असे करतो. डन केल्यानंतर आता या ठिकाणी माझे पॉलिसीचा नंबर, कमेन्समेंट डेट आणि नेम आणि प्रीमियम हे माहिती या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता मी सिलेक्ट ऑलवरती क्लिक करतो. सिलेक्ट ऑलवरती क्लिक केल्यानंतर माझे म्हणजे या 21-22मध्ये जे काही स्टेटमेंट आहेत ते एकच आहे, एकाच पॉलिसीचं आहेत आणि त्याच्यामुळं ते मी एकच पॉलिसी या ठिकाणी निवडू शकतो किंवा तुमच्या जास्त पॉलिसी असेल ते तुम्हाला ते जास्त पॉलिसी तुम्ही निवडू शकतात. स्टेटमेंटसाठी एका वेळेस अनेक पॉलिसीचे स्टेटमेंट तुम्ही काढू शकतात. आता माझी एकच पॉलिसी आहेत फायनान्शियल इयर आहे 2021-22 आणि बॉटमला या ठिकाणी तुम्हाला दिसेल की जनरेट स्टेटमेंट नावाचे एक मेनू टॅब आहेत. या ठिकाणी टच करायचे आहेत बॉटमला. ते केल्यानंतर स्टेटमेंट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. बघा आता हे स्टेटमेंट या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या 21 आणि 22 या फायनान्शियल इयरमध्ये मी जे काही हप्ते प्रीमियम या पॉलिसीचे पेड केलेले आहेत ते सगळे प्रीमियमचे डिटेल्स, त्याचे अमाऊंट आणि सर्व्हिस ब्रँच वगैरे सर्व माहिती या ठिकाणी या स्टेटमेंटमध्ये दिसून येत आहेत. त्यानंतर डेट ऑफ इश्यू म्हणजे मी कोणत्या तारखेला हे स्टेटमेंट प्रिंट केलं आहे किंवा डाउनलोड केलं आहे त्याचा डेट येते या ठिकाणी आणि त्यानंतर ही पॉलिसी नंबर्स, पॉलिसी ड्यू डेट वगैरे, केव्हा पॉलिसीचा हप्ता भरला, किती रक्कम भरले, त्यानंतर त्याची टोटल अमाऊंट खाली या ठिकाणी तुम्हाला दिसेल. टोटल तुम्ही किती अमाऊंट पेड केलेली आहेत. त्यानंतर त्याच्यावरती GST टॅक्स, सर्व्हिस टॅक्स किती पेड केलेला आहे त्याची पण टोटल अमाऊंट या ठिकाणी आपल्याला शो होईल आणि अशा पद्धतीचं हे स्टेटमेंट या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट पण करू शकतात. बघा आता या ठिकाणी आलं आहेत, मी पुढील पेजवर म्हणजे प्रिंटच्या पेजवर आलेलं आहेत. आता या ठिकाणी मी किती कॉपीज काढायच्या आहेत ते ठरवू शकतो. मला कमी जास्त कॉपीज लागत असेल तेवढ्या कॉपी मी या ठिकाणी प्रिंट करू शकतो. पेपर साईज मी चेंज करू शकतो. त्यानंतर कलर मोड मला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काढायचे आहेत का कलर प्रिंट काढायचे आहेत ते पण मी या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. आणि त्यानंतर प्रिंट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचं प्रिंटर तुम्ही वायफायने कनेक्ट करू शकता तुमच्या मोबाईलला आणि एकदा मोबाईलला तुमचं प्रिंटर तुम्ही कनेक्ट केलं वायफायद्वारे की त्यानंतर तुम्ही त्या स्टेटमेंटची प्रिंट काढून घेऊ शकतात आणि हे स्टेटमेंट तुम्ही तुमच्या CAला देऊन तुमच्या जे काही वजावट असेल इन्कम टॅक्ससाठी त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकतात. त्या पद्धतीचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे पेमेंट केलेलं रिसीट जोडण्यापेक्षा एकच स्टेटमेंट आपण आपल्या त्या इन्कम टॅक्सच्या 24Qच्या फाईल अटॅच करून ते CAकडे आपण देऊ शकतो आणि त्याचा आपण लाभ घेऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शिक्षणवेध माझा हा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट्स जरूर करा. धन्यवाद.